TJSB बँक प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय. नांदगावमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो पाण्याचा. आमदार पंकज भुजबळ यांनी या ठिकाणी काय काम केलं आहे? नांदगावमधला एक मोठा जो भाग आहे तो म्हणजे मनमाड. मनमाडचं मतदान खूप महत्त्वाचं मानलं जातं. मनमाडकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. रेल्वेचं खूप मोठं जंक्शन आहे, ब्रिटिश काळापासून हे जंक्शन आहे. ताई, पाण्याचा केवढा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी? पाणी कधी येतं तुम्हाला? पाणी आम्हाला महिन्यातून येतं ना. आता आता 2 दिवसापासून 8 दिवसांनी येतं, ते पण पुरत नाही आम्हाला. त्याचं काहीतरी आम्हाला करावं लागतं. इथं भरू का तिथं भरू, कशात भरू? जो आमदार आमचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्यालाच मतदान करू. ताई, आमदार किंवा खासदार किंवा कोणी उमेदवार असू द्या, कुठलीही निवडणूक असू द्या, कधी भेटायला येतो तुम्हाला? नाही, भेटायला कोणी येतच नाही. फक्त इलेक्शन ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते सर्वजण आमच्यापर्यंत येतात. त्यानंतर त्यांचंही काम झालेलं असतं, आम्ही मतदान करून मोकळं झालेलं असतो. त्यामुळे एकमेकांची भेट घेण्याचा काही प्रश्नच उरत नाही. यावेळेला ज्यावेळेला मतदान करतील लोक, त्यावेळेला तुम्ही इतक्या निवडणुका पाहिल्यात, लोकांना काय सांगाल की कोणाला मतदान केलं पाहिजे? कोणी का आले तरी सारखेच आहे, जे आलं ते सारखे. फक्त म्हणतात मनमाडचं राजकारण आहे पाण्यावरच आहे, आणि त्यांना असं वाटतं का यांना जर पाणी मिळालं तर हे काय मतदान करणार नाही, असं त्यांना वाटतं. म्हणून ते पाण्याची काही सोय करत नाही. मतं घेऊन जाता, निवडून येता, त्यांची मजा करता. बाकीचे आहेच आम्ही. एकूणच मनमाडच्या ज्या गृहिणी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इथलं राजकारण पाण्यावर फिरतं. अनेक वेळा पाण्याचं आश्वासन मिळतं पण पाणी काही मिळत नाही आणि निवडणुका लढल्या जातात, उमेदवार येतात आणि निघून जातात. यांनी नक्की काय कामं केली आहेत नांदगावच्या मतदारांकडनं जाणून घेऊयात. मनमाडमध्ये काहीसा अनुभव वेगळा होता. मनमाडच्या महिलांचं असं म्हणणं आहे की आमच्या मतदारसंघामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे तो अजूनही सोडवलेला नाही आहे. 7 दिवसांनी पाणी येते, पहिलं 1 महिन्याने यायचं, पण आता निवडणुकांच्या तोंडावर अशा पद्धतीची जी रचना आहे पाण्याची ती पाहायला मिळते. साहेब, तुमचा अनुभव काय आहे? पंकज भुजबळ यांनी आमदार म्हणून या ठिकाणी काय काम केलं? पंकज भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात विकासात्मक अशी बरीचशीच कामं केली गेलीत, आणि निसर्ग नसल्यामुळे तर आमदार साहेब पाणी देऊ शकत नाही. आता यावर्षी थोडा पावसाळा चांगला पडल्यामुळे थोडं पाणी प्रमाण वाढलं आहे, पण ते पाणी अडवण्यासाठी मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी बरीच अशी कामं केली की तिथं सिमेंट पलक बांधारे घेतली. ते यावेळेला सुरू झालेलं आहे आणि ते पंकज भुजबळांमुळे झालेलं आहे असं इथे मतदार सांगतात. साहेब, या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मोठा आहे. तुम्ही एक शेतकरी आहात. शेतकरी म्हणून तुम्हाला पंकज भुजबळांनी एक आमदार म्हणून काय काम केलेलं जे शेतकऱ्यांना उपयोगी पडलेलं आहे? शेतकऱ्याच्या उपयोगाचा रस्त्याचे दळणवळण आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट. पूर्ण रस्ते त्यांनी बरेचशापैकी चांगल्या मार्गाने हे केले. जेव्हा शहराची नाळ जोडणारे रस्ते जे खेड्यातून करण्याची गरज होती ती भरपूर प्रमाणात मार्गी लावलेले त्यांनी. नांदगावचा इतिहास आहे. नांदगावमध्ये दुसरी टर्म कोणत्याही आमदाराला मिळाली नाही. पंकज भाऊंना दुसरी टर्म मिळेल असं तुम्हाला वाटतं का? मला तर वाटतं निश्चितच भाऊंना संधी मिळेल आणि भाऊ निवडूनही येतील, कारण त्यांचं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाऊ एकदम शांत स्वभावाचे आहेत. कुठल्याही राजकारणात ते दखल देत नाहीत, कोणाच्याही विरोधात जात नाही. त्यांना फक्त विकासाशी घेणं आहे. त्यांनी जी कामं केली ती उत्कृष्ट दर्जाची आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सर, त्यांच्यामध्ये वरून निधी आणण्याची जी ताकद आहे ती आत्तापर्यंत जेवढे आमदार होऊन गेले तेवढ्यात मी कोणातच बघितली नाही. तुम्ही अजून असा एक प्रश्न विचारला होता की मनमाडला निवडणुकीच्या तोंडावर पाणी आणलं. मी तर असं म्हणेन की जसे मनमाडकरांची एक मागणी होती की आम्हाला पाणी उपलब्ध करून द्यावे, तर बऱ्याच वर्षापासून मोठ्या साहेबांनी पण त्याचा प्रयत्न चालू होते. पण जे शेतकरी होते की ज्यांच्या शेतातनं ते पाणी आणण्याची योजना होती ते त्याला विरोध करत होते. ते म्हणत होते की आम्हाला शासन तेवढ्या प्रमाणात पैसे देत नाही, म्हणून ते काम रखडलं होतं. पण काही मध्यस्थी लोकांना टाकून आणि सांगितलं की बाबा हो, तुमच्यामुळे लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, तुम्ही थोडं नमतं घ्या. आणि मग त्या याच्यावरती योजना सुरू झाली. पण ती नेमकी निवडणुकीच्या काळात झाली. विरोधकांनी त्याचं राजकारण केलं आणि सांगितलं की निवडणुकीच्या तोंडावरच पाणी आणलं. तर तसं काही नाही आहे. ती बऱ्याच दिवसापासून योजना रखडलेली होती. काही लोकांच्या तांत्रिक अडचणी होत्या, त्याच्यामुळे ते काम लांबलं गेलं. म्हणूनच मनमाडचे जे मतदार आहेत त्यांचं म्हणणं थोडंसं भिन्न आहे. नांदगावचे जे मतदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा संपूर्ण विश्वास आहे पंकज भुजबळ यांच्यावर आणि दुसरी टर्म त्यांना नक्की मिळेल असं इथल्या मतदारांना वाटतं. मतदारांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात. या ठिकाणी पंकज भुजबळ आमदार आहेत. इथल्या समस्या काय आहेत? तुम्ही तरुण आहात, तरुणांच्या समस्या काय आहेत? पंकज भुजबळांनी तर सोडवल्यात का? समस्या म्हणजे आमची मेन गोष्ट जी पाण्याची मनमाडची, ते 5 वर्षापासून त्यांनी जे वायदा केला होता की तो अजून त्यांनी पूर्ण केला नाही. व त्यांनी मिटिंग झालेली की मी 5 वर्षामध्ये तुमचं पाणी प्रश्न सोडवत, माझं भुजबळ नाव लावणार नाही. पण त्यांनी अजून बी पाणी प्रश्न सोडवलं नाही. भुजबळ नावाचं काय करायचं असा प्रश्न आहे भुजबळ साहेबांना आमचा. एक महत्त्वाची गोष्ट, पाणी प्रश्नाबद्दल महिला बोलणार आहेत, पण तरुण युवक तुम्ही आहात.
इथे नोकरीच्या संधी आहेत का? MIDC बद्दल काय केलंय का? मनमाडमध्ये नांदगाव तालुक्यामध्ये नोकरी संदर्भात अजून एक बी अशी गोष्ट झाली नाही की विद्यार्थ्यांना त्याचा पुढे जाऊन काय फायदा होईल. म्हणजे कोणचीच गोष्ट भुजबळांनी केली नाही अजून. जे वादे पंकज भुजबळ यांनी केले होते ते पूर्ण झालेले नाहीत असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. ताई, पाण्याचा प्रश्न इथला मोठा आहे. तुम्हाला सरकारकडनं पाणी पुरवठा करण्याबद्दल किंवा आमदारांनी काही पुढाकार घेतला का, किंवा तुम्हाला पाणी कुणी पुरवलं? पाणी म्हणजे भुजबळ साहेब निवडून यायच्या आधी 8 दिवसात पाणी येत होतं. जेव्हा भुजबळ साहेब निवडून आले तर 1 महिन्यानंतर पाणी यायला लागलं. आणि त्यांनी बोर्डवर जातो, आम्ही मीटिंग घेतो, असं करतो, 20 कोटी मंजूर झाले, 26 कोटी मंजूर झाले, पण ते गेले कुठं? आणि पाणी तर आलं नाहीच नाही, पण पाईपलाईन टाकली मनमाडमध्ये म्हणून त्यांनी सगळ्या गावातले डांबरीकरण झालेले रस्ते फोडून ठेवलेले आहेत. आणि कोरडेच पाईप तिथे आहे. अजून पाईपामध्ये 5 वर्षापासून एक बूंदसुद्धा पाणी आलेलं नाही. आमच्या मनमाडमधल्या महिला अक्षरशः अस्वस्थ झालेल्या पाण्यासाठी. आणि दुसरीकडे असं आहे की भुजबळ साहेब निवडून येऊन पाणी देऊ शकत नाही. आणि आमच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी, त्यांना अजून तिकीटही फायनल झालेलं नाही, पण ते अगदी मनमाडमधल्या लोकांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन स्वतःचे पैसे खर्च करून टँकरनी स्वतःच्या गेली महिना झालं, मे महिन्यापासून ते सगळ्यांना पाणी पुरवत आहे. त्यामुळे या वर्षात आम्हाला सर्वांना की शिवसेनेने पाणी दिल्यामुळे मनमाडमध्ये खरोखरच मनमाडचे लोक शिवसेनेवर फार जास्त प्रेम करताय. आणि एक प्रश्न असा आहे की भुजबळांवर नाराज आहे तुम्ही असं म्हणताय. यावेळेला ज्यावेळेला निवडणूक होईल, कुठले असे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्ही मतदान कराल? आम्ही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महिला उद्योगामध्ये त्यांनी 5 वर्षापूर्वी बचत गट स्थापन केले, महिलांना एकत्रित गोळा केलं, पूर्ण मनमाडच्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी इतकी दिशाभूल त्या महिलांची केली, अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ झाकली त्यांनी, किंवा स्वतःचा एक उद्योग उभा केला छोटासा. आणि मनमाडमधून आनंदवाडी कुठे, हुडको कुठे, असे वेगवेगळ्या एरियातून त्यांनी बुरकुलवाडीपर्यंत महिला बोलवल्या, स्वतःच्या खर्चाने ते यायच्या. मनमाडचे जे नागरिक आहेत, मनमाडचे जे मतदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की पंकज भुजबळ निवडून आल्यानंतर जी काही आश्वासनं दिली होती ती पाळली गेलेली नाही आहेत. पण जे संभाव्य उमेदवार आहेत शिवसेनेचे, त्यांच्याकडनं काहीही न मागता सगळ्यात महत्त्वाचा इथला जो पाण्याचा प्रश्न आहे त्याबद्दल ते जागरूक आहेत असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही मतदान करू असे ते सांगतात. कॅमेरामन राकेश नेरुरकरसह महेंद्र मोरे, साम TV, मनमाड, नांदगाव.